आमच्या शिवाच्या शेजारचे ओबीसी बांधव असो मराठा बांधव असो यांना दोष नाही जाणार मी। ते नाशिकवाला आमच्यात वाद लावून निघून जाते, गोरगरीब मराठी अडचणीत येते, गोरगरीब ओबीसी बांधव अडचणीत येते। मी ते नाही होऊ देणार, कारण आम्ही शिवभाऊ आहेत। तो वाद काढण्यासाठी संवाद करणार का आंतरवाली सराटीतील ओबीसी बांधवांशी? मी त्यांना कधी विरोधकच मानलं नाही, तर गावातले लोक आहेत ते, त्यांनी विरोध केले काय फरक पडणार आहे? काहीच नाही। गाव गाव असतं, त्यांनी उत्तर आहे का? नाही नाही, हे विरोधकाचा काय संबंध आहे? प्रेम हा विरोधकांना उत्तर मला घेरण्याचा प्रयत्न केला, माझ्या समाजाला सहन नाही झालं। समाजावरती संकट आणण्याचा प्रयत्न केला आमच्याही काही लोकांना आणि काही वेगळ्यांनी, पण नाशिकवाल्याचं ऐकून आम्ही शिवभाऊ आहेत ना भाऊ, शेवटी हे निघून जाईल तिकडे नाशिकला। आमच्या शिवभावाचे गाव आहेत आम्ही एकमेकाचे, एकमेका आम्ही शेजारी राहणार आहेत, एकमेकाच्या बरोबर राहणार आहेत। हे निघून जाईल दंगा फांगा करून, भोगावं लागून गोरगरीब ओबीसीला, गोरगरीब मराठ्यांना। मी नाही होऊ देणार। तुम्ही म्हटलं जे काय झालं ते गंगेत मिळालंय, मी इथं उपोषण सुटलं त्याच दिवशी म्हणलेलो आहे, सगळ्यांना माफी त्याच दिवशी म्हणलेलो मी काय, मी नाही हो, मी लय मोकळ्या स्वभावाचा आहे, आतल्या गाठीचा नाहीये मी। काहीतरी डाव धरून गोड बोलून करणारा मी नाही, काय करायचं सरळ करतो मी, असं दुसऱ्याच हाताने तर कधीच नाही, आपल्या तर रक्तात बी नाही ते। मी नाही हटत, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत। पुन्हा तुम्ही आंदोलन स्थळी आलेला आहात, आता पुढचं नियोजन काय असणार आहे आंतरवलीचं? आणि पुढचं नियोजन काय असणार आहे? रेग्युलर सुरू आहे ते, रेग्युलर स्वागत होईल असं तुम्हाला वाटलं होतं का? की जे आता गेल्या आठवडाभरात तुम्ही सांगायलाच लावता मला, शेवटी तुम्ही मला सांगायलाच लावता, सांगूच का मग? हे जितके एक येते तितका मला फायदा होतो बा। याने आमच्या विरोधात काही केलं की अख्खा राज्यातला मराठा एक होतो, मला काहीच करायची गरज लागत नाही। उलट हे जर आंदोलनाचा होतो, भाषात तशी आहे, भाषात तशी। आमच्या आसपासच्या शिवभावातले गाव आम्हाला घाणघाण बोलतात, आम्ही नाही प्रतिक्रिया दिल्या, कारण आम्ही त्यांना शिवभाऊ मानतो, नाही दिल्या प्रतिक्रिया। पण त्याचे परिणाम असे व्हायला लागले, महाराज्यातला मराठा दणादणाच एक व्हायला लागला। आम्हाला तुम्ही ते जितकं करते तितकं आमच्या फायद्याच, त्याच्यामुळे आम्ही त्यांना विरोधक मानत नाही। तुम्हाला काय म्हणायचं ते माना, आम्ही त्यांना मानणार नाहीत आणि काहीच नाही। त्यांनी किती शिवाय दिल्या तितका माझा समाज एकत्र होतो, हे त्यांच्या नाही लक्षात येत। ते जितकं करतील तितकं आमचा समाज, ते थंड पडले का आमचं थंड पडत आहे। हा, उलट ते जेवढं करते तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे, पण त्यांच्या ते ध्यानात येत नाही। ओबीसी नेते एक होऊ लागलेत, मराठी नेते एक नाही होत आहेत ना, समाज एक होतोय। मी सांगितलं की बाबा मी एकटा पडायला लागलो, नेत्याच्या बाबतीत समाजाच्या बाबतीत नाही, मी एकटा पडायला लागलोय। मराठी नेते बी एक झाले पाहिजे, ते त्यांचा प्रश्न आहे। पण ओबीसी झाले एक आहे, पण ते झाल्यामुळे मग समाज एक झाला ना, हे काय उघडं चित्र आहे ना। आता गावातला अख्खा मराठा एक आला, ओबीसी बांधव आमच्या सोबत आहे, काही येतो तुम्हाला बघा चेहरे। आज मराठीने दाखवून दिलंय का की तुम्ही संभाजीनगरहून इथपर्यंत जवळपास 2 तास झाले, एवढ्या मोठ्या गाड्या यापूर्वीच्या तुमच्या ताब्यात नव्हत्या, म्हणजे हॉस्पिटलहून परत येतात त्यावेळेस येवल्यावाला चूक करतो, देव करायला लावतो। आम्ही शिवभाऊ आहेत गावावाले, आमच्या आसपासचे जे गाव आहेत आंतरवालीच्या, आम्ही शिवभाऊ आहेत, देव करायला लावतो। दंगल पिंगल करीन, गोरगरीब ओबीसी अडचणीत येते, गोरगरीब मराठी अडचणीत येते, ते निघून जाईल, बघायला कोणाला लागेल आम्हाला। आम्ही शिवभाऊ आहे शेवटी, मी ओबीसीला कधीच विरोधक मानलेला नाही, इथून मागं बी, राज्यातल्या बी इथल्या बी। काय करायचं करा तुम्हाला, आम्ही नाही उत्तर दिलं, घाणघाण बोलते ते नाही उत्तर दिलं, कारण विरोधक मानतच नाहीत त्याच्यामुळं। पण तुम्ही जितकं करता तितका महामराठी एक होत, झालं की नाही गाव एक, झालं की नाही राज्य एक। आता तुम्ही 6 जुलैपासून बघा मराठी कशी एक झाली, हे आमच्यासाठी सोपं करून द्यायला लागलेत काम उलट ओबीसीचे नेते। आजही मराठा बांधवांनी एक आत्महत्या केली आपल्या, तर मी शेवटचं सांगतो, आता आत्महत्या करू नका, नाही मी खरंच काम सोडीन। मी आरक्षण देतो मराठा बांधवाला, माझ्या हात जोडून देतो, तुम्ही आत्महत्या करू नका, नाही तर मला मी खरंच काम सोडीन म्हणल्यावर सोडित असतो मी, मला लय त्रास होतो। मी तुम्हाला आरक्षण देतो, मराठा बांधवाला विनंती, आत्महत्या करू नका। पण या ठिकाणी बघितलं, मनोज जरांगे पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं, गावामध्ये जल्लोष त्यांचा झाला, एक शक्ती प्रदर्शन नाही तर ओबीसी आंदोलनामुळे गावातील मराठा एक झाल्याची भावना सुद्धा त्यांनी या ठिकाणी बोलली। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे पुण्यातली दृश्य आहेत, मनपाचं पथक खरं तर दाखल झालंय L3 पबवर, पुणे महापालिकेकडून हातोडा चालवण्यात येतोय। तर दुसरी दृश्य मनोज जरांगे पाटलांची, ते अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले, तिथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। दरम्यान मला घेण्याचा प्रयत्न केला जातोय असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। जेवढ्या शिव्या द्याल तेवढा मराठा पेटणार असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिलाय।